ओम नमः शिवाय. शिवरात्री व्रताचा शास्त्रशुद्ध उद्यापन विधी. ऋषी म्हणाले, सुतजी, ज्याचे अनुष्ठान केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात त्या शिवरात्री व्रताचे उद्यापन कसे करावे याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावे. सुत म्हणाले, ऋषींनो, शिवरात्रीचे व्रत परमश्रेष्ठ आहे. त्याचे यथाविधी आचरण करून उद्यापन करावे, त्यामुळे पूर्ण फल प्राप्त होते. ते व्रत 14 वर्ष आचरावे. व्रत करणाऱ्याने त्रयोदशीला एक वेळ भोजन करावे, चतुर्दशीला पूर्ण उपवास करावा. शिवरात्रीच्या दिवशी नित्यकर्मे करून शिवमंदिरात जावे. तेथे भगवान शंकरांची यथाविधी पूजा करावी. तीळ, जव, कमळ, बिल्वपत्रे अर्पण करून शिवपूजन करावे. म्हाळुंग्याच्या फळासह अर्घ्य देऊन खिरीचा नैवेद्य दाखवावा. शिवलिंगाजवळ एक दिव्य मंडल करावे. ते मंडल गौरी तिलक नावाने त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध आहे. मंडलाच्या आत सर्वतोभद्र चक्र काढावे. ते प्राजापत्य नावाच्या कलशाने स्थापन करावी. तो शुभ कलश वस्त्र, फळ आणि दक्षिणेसहित असावा. तो मंडपाच्या पार्श्वभागी ठेवावा. मंडपाच्या मध्यभागी तांब्याचा कलश स्थापन करावा. ज्या कलशावर उमेसहित शिवजींची प्रतिमा स्थापन करावी. शिवजी उजवीकडे व उमादेवी डावीकडे असावीत. प्रतिमेचे रात्री समयी भक्तिपूर्वक पूजन करावे. रात्रीच्या प्रत्येक प्रहरात कृतक पूजा करावी. त्यावेळी जागरण करावे. नृत्य, कीर्तन, गायन करावे. शिवजींच्या वर्णनाचे अभंग गावे. सकाळी पुन्हा पूजन करावे. विधीपूर्वक होम करावा. ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यावी. ऋत्विजाला आणि त्यांच्या पत्नीला वस्त्र अलंकार देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यांना वेगवेगळी दाने द्यावीत. गायदान करावी. या दानाने भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न होत असे हात जोडून म्हणावे. अंतःकरणापासून केलेली प्रार्थना ही अत्यंत महत्त्वाची असते. कलश आणि वस्त्रासहित वृषभावर असलेली शिवजींची प्रतिमा आचार्यांना दान द्यावी. हात जोडून नतमस्तक होऊन प्रार्थना करावी. देवदेव महादेव शरणागत वत्सल, व्रतानानेन देवेश कृपां कुरु ममोपरी. मया भक्त्यानुसारेण व्रतमे तत कृतं शिवं, न्यूनं संपूर्णता यातु प्रसादात् तव शंकर. अद्यानाद्रिवा पूजादिकं मया कृतं तदस्तु कृपया सफलं तव शंकर. हे महादेव, हे देवेश्वर, आपण या व्रताने संतुष्ट होऊन माझ्यावर कृपा करावी. या व्रताचे मी प्रेमभावाने पालन केले आहे. यामध्ये काही न्यून राहिले असल्यास ते तुझ्या प्रसादाने पूर्ण हो. मी जाणता किंवा अजाणता जे काही जप केले आहेत ते तुमच्या कृपेने सफल हो. त्यानंतर शिवजींना पुष्पांजली समर्पित करून नमस्कार करावा. याप्रमाणे जो साधक व्रत पूर्ण करतो त्याच्या व्रतात काही कमी राहत नाही. शिवकृपेने त्याला मनोवांछित सिद्धी प्राप्त होते. शिवरात्रीचा व्रत महिमा. ऋषींनी विचारले, सुतजी, शिवजींचे श्रेष्ठ व्रत पूर्वी कोणी केले होते? या व्रताचे अज्ञानाने आचरण घडले तर कोणते फळ प्राप्त होते? सूत म्हणाले, मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो. पूर्वी एका वनात गुरुद्रोह नावाचा भिल्ल आपल्या कुटुंबासह राहत होता. तो सदैव वाईट कृत्य करत असे. एकदा शिवरात्रीच्या दिवशी त्याच्या आई वडील व पत्नीने सांगितले की आम्हास फार भूक लागली आहे, तर शिकार करून आण. भिल्ल वनात गेला. दिवसभरात शिकार मिळाले नाही. एका सरोवराजवळ आला. या ठिकाणी जनावरे पाणी पिण्यास येतील असे त्यास वाटले. त्या एका झाडावर चढून दबा धरून बसला. ते झाड बेलाचे होते व तो दिवस शिवरात्रीचा होता. त्यावेळी एक हरण तेथे पाणी पिण्यास आले. शिकाऱ्याने गडबडीने हाती धनुष्य घेतले. त्यावेळी हातातील पात्रामधील पाणी व बेलाची पाने खाली पडली. खाली एक शिवलिंग होते. नकळत पिंडीवरती पाणी व बेलाचे पान पडले. त्यामुळे भिल्लाचे पाप नाहीसे झाले. भिल्लाने जाणले की या हरणीला आपण मारले तर त्यांच्या घरच्या पिल्लांचे काय होईल? आईविना ती पोरकी होतील. बिल्लाच्या हातून बाण मारला गेला नाही आणि बेलाची पाने नकळत त्याच्या हातातून खाली असलेल्या शिवजींच्या पिंडीवर पडली. 3 हरणे आली. त्यावेळी असेच घडले. त्यामुळे भिल्लाचे पाप कमी झाले. भिल्ल हरणीची शिकार करताच तो थांबला आणि विचार करू लागला, या प्राण्यांची आपण शिकार करतो, पण यांच्या पाडसांची अवस्था काय होत असेल? आपण हे पाप कशासाठी करतो? हे पाप न करता आपण व घरातील लोक कंदमुळे खाऊन जगू शकतो. भिल्लाचे विचार पालटले.
त्याच्या हातून जल व बेलाची पाने नकळत पिंडीवर पडली होती. या शिवरात्रीच्या दिवशी भिल्लाला शिवजींचे दर्शन झाले. शिवजी म्हणाले, तुला हवा तो वर मागून घे. भिल्ल म्हणाला, आता मला काहीही मागावयाचे नाही. तुमच्या चरणावर माझे मस्तक ठेवले आहे. शिवजींनी त्याचे नाव गुह असे ठेवले. शिवजी म्हणाले, हे व्याधा, तुला अनेक प्रकारचे सुखोपभोग प्राप्त होतील. प्रभू रामचंद्र तुझ्या घरी येतील. माझ्या भक्तीत रमून तुला मोक्षप्राप्ती होईल. तेव्हा भगवान शिवजी अर्बुदायलावर व्याधेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने चारही मुक्ती प्राप्त होतात. नकळत घडलेल्या व्रताचा हा महिमा. शिवरात्री शास्त्रशुद्ध पद्धतीने निस्वार्थ प्रेमाने व्रत केले तर जीवन अंतर्बाह्य आनंदी होती. चारही मुक्ती आणि सुलभ भक्ती. ऋषी म्हणाले, तुम्ही नेहमी मुक्ती हा शब्द उच्चारता तरी या मुक्ती संबंधी अधिक ज्ञान ऐकण्यास उत्सुक आहोत. सूत म्हणाले, महर्षींनो, संसारिक दुःख नाहीसे करून परमानंद देणारी ही मुक्ती आहे. मुक्तीचे 4 प्रकार आहेत: सारूप्य मुक्ती, सालोक्य मुक्ती, सामिप्य मुक्ती आणि सायुज्य मुक्ती. ब्रह्मदेव आणि विष्णू हे धर्म अर्थ काम प्राप्त करून घेणारे आहेत. मोक्ष हा पुरुषार्थ शिवजींच्या कृपेने प्राप्त होतो. शिव हे निर्विकार परब्रह्म आहेत. ज्ञानस्वरूप अविनाशी सर्वसाक्षी परमेश्वर आहे. 5वी मुक्ती म्हणजे कैवल्य प्राप्ती. ज्याच्यातून विश्व निर्माण होते, ज्याच्याद्वारे पालन होते, ज्याच्यामध्ये जगाचा लय होतो, त्याला मुनीश्वर शिवस्वरूप म्हणतात. शिवतत्व हे सत्स्वरूप, ज्ञानस्वरूप, सच्चिदानंद स्वरूप, अनंत, निर्गुण, निराकार, अव्यय, अविनाशी, शुद्ध, उपाधिरहित, निरंतर आहे. हे सर्व द्वैत भावांच्या पलीकडे आहे. ते स्थूलही नाही व सूक्ष्मही नाही, पण मन वाणीच्या पलीकडे आहे. ते ज्ञानाचा विषयच नाही. यासाठी भगवत भजन करणे ही सुलभ गोष्ट आहे. शिव हे भजनाच्या अधीन आहेत. भक्ती सगुण प्रकारची आहे. भक्ती देखील शिवजींच्या कृपेने प्राप्त होते. भक्ती आणि ज्ञानामध्ये भेद करू नये. शिवजींची भक्ती केल्याने ज्ञान प्राप्त होते, म्हणून त्यांची भक्ती करावी. जय जय रघुवीर समर्थ.